नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची माहिती तर मिळतेच, मात्र कोणत्या राशीचा स्वभाव कसा आहे याचीही सविस्तर माहिती मिळते। म्हणजे सर्वात प्रेमळ राशी कोणत्या, सर्वात समजूतदार राशी कोणत्या वगैरे। आज मात्र आपण सर्वात जास्त भांडखोर राशी कोणत्या आहेत ते पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। या 5 राशी सर्वात जास्त भांडखोर असतात। मेष राशीचे लोक मनाने खूप स्वच्छ असतात, पण रागाच्या बाबतीत ते थोडे टोकदार असतात। जर कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर ते रागाच्या भरात आपला स्वभाव गमावतात आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप खोटे बोलतात। या प्रकरणात ते वाद घालण्यातही मागे हटत नाहीत। मिथुन राशीचे लोक देखील उष्ण मनाचे मानले जातात। त्याला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या इच्छेनुसार करायला आवडते। अशा परिस्थितीत त्यांना कोणाचा सल्ला घेणे आवडत नाही। त्यांच्या इच्छेनुसार झाले नाही तर त्यांना राग येतो। एवढेच नाही तर अनेक वेळा आपले वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांच्यात मारामारीही होते। तुळ राशी, या राशींच्या लोकांचा स्वभाव संतुलित असतो, पण कधीकधी ते खूप रागावतात। त्यांचा मूड पाहूनच त्यांच्याशी बोलणे चांगले। मात्र तुळ राशीच्या लोकांचा राग काही वेळाने शांत होतो। वृषभ राशी, ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक खूप दयाळू आणि बुद्धिमान असतात। निरर्थक वादात पडणे त्यांना आवडत नाही, पण जर त्यांना राग आला तर तो कोणाकडूनही हाताळला जाऊ शकत नाही। वृषभ राशीच्या लोकांचा राग शांत होण्यास बराच वेळ लागतो। त्यांना एकाच वेळी शांत करण्याचा विचारही करू शकत नाही। अनेकदा हे लोक चुकीच्या गोष्टी किंवा सहन करू शकत नाही आणि त्यांना खूप राग येतो। वृश्चिक राशी, ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचे लोक स्वभावानेही क्रोधित असतात। त्यांना खूप राग येतो। काही वेळा ते त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतात, परंतु काही वेळा ते त्यांचा स्वभाव वाईटरित्या गमावतात। रागाच्या भरात ते कोणाचेही ऐकत नाही आणि इतरांचा अपमान करत बसतात। तर आजचा हा राशींचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।